मित्रांनो, 1500 रुपये देऊन सरकार म्हणते आम्ही महिलांना सक्षम केलं. पण मला प्रश्न पडलाय, खरंच किती महिला सक्षम झाल्या? कारण सक्षम होण्यासाठी भीक नाही लागत, भविष्य लागतं, ते पण चांगलं. आज महाराष्ट्रात एकाच योजनेवर 40,000 रुपये कोटी खर्च होतात, म्हणजे 40,000 कोटी वाटले जातात लाडक्या बहिणींना. मित्रांनो, सर्वसामान्य जनतेला याचा काय उपयोग? 1500 रुपये महिन्याला देऊन खरंच सर्वसामान्य जनता किंवा लाडक्या बहिणी सक्षम झाल्याच का खरं? जर हेच पैसे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांवर खर्च केले असते तर आज गरीबाचा मुलगाही इंटरनॅशनल सरकारी स्कूलमध्ये बसला असता आणि शिकला असता. कसं वाटतंय मित्रांनो? मी काय चुकीचं बोलतोय का? इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं, त्याचं कॅम्पेन केलं, चलो स्कूल चले हा. मित्रांनो, 1500 रुपये आईच्या खात्यात टाकून मुलाचं भविष्य बदलणार नाहीये, पण दर्जेदार शाळा नक्की आयुष्य बदलणार आहे आईचं. हे महिलांसाठी नाहीये, हे मतांसाठी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. योजना लोकांना खुश करतात, पण शिक्षण पिढ्या घडवतं. फुकट पैसे देऊन गरिबी संपत नाही आणि 1,500 रुपये देऊन तर नाहीच नाही. पण चांगल्या सरकारी शाळांनी गरिबीची साखळी नक्की तुटते. आज निर्णय घ्या, तुम्हाला योजना पाहिजे का भविष्यातली चांगली पिढी? महिला सक्षम करायच्याच असतील ना, तर त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण द्या, असं मला वाटतंय.